once again, very good evening and thank you for on a request joining today, although there was no session, पण तुम्ही लोक आलात. So that clearly gives an indication you have an intention to take something. Very good. So काल आपण जिथे पोहोचलेलो तिथे आपण जाऊया and स्टार्ट करूया. आपण काल आलेलो या स्टेजला पोहोचलेलो ना आपण. माझा आवाज येतोय? येस सर, तुमचा आवाज येतोय. हा, बाकीचे उत्तर देत. हा, बाकीच्यांकडनं उत्तर येत नाहीये. हॅलो बच्चू, तुम्ही लिहिलेलं नोटबुक काढा ना. येस सर, आहे लिहिलेलं. हो लिहिलेलं, पण या स्टेज पर्यंत पोहोचलेलो ना आपण. एक कप चहा कितीला तयार होतो? 2.69 पैसे. हो. सो आपण काय करूया, त्याला सोपं म्हणजे त्याला आपण 2.70 करून टाकूया हाताने. ओके, 2.70 रुपये असं करून टाकूया. सगळे आहेत का जागे? माझा आवाज पोचत नाहीये का? येतोय सर आवाज. केवळ तुम्ही बोलताय, बाकीच्या काय उत्तर येत नाहीये. विचार येतोय सर आवाज. येतोय. गुड. सो मी विचारलं की आपण कुठपर्यंत पोहोचलेलो, त्या पॉइंट पर्यंत पोहोचलेलो हो की नाही. ते पूर्वीशिवाय दुसरं कोणी काय बोललं नाही. काही लोकांना अनम्यूट करता येत नाहीये. होस्ट एकदा चेक करा फक्त, काही सेटिंग्स तर बदलले नाहीयेत ना पार्टिसिपंट्स मध्ये जाऊन. अनम्यूट म्यूटच्या एबल टू अनम्यूट सगळ्यांना चेक करून टाका, म्हणजे सगळे करू शकतील. आता ईशा आणि पूर्वी बोलले म्हणजे अनम्यूट करता येतो आम्हाला. रणजित सरांचा मेसेज आला होता की आय कांट अनम्यूट. ओके ओके, सिस्टमचा प्रॉब्लेम. प्रत्येकाने अनम्यूट करून बघा स्वतःचा. हे बघा होतोय का? शुभमचा होतोय, पूर्वींचा झालं होतोय सर. ओके होतोय. ओके, ज्यांनी पण ट्राय करा. आकांक्षा पवार ट्राय करा अनम्यूट करायचा. हा, होतोय 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 होतोय. सो ना आता प्रत्येकाचा होतोय. ओके, परत विचारतो मी. हे शेअर मध्ये जातोय आणि फाईल शेअर करतो. काल आपण या स्टेज पोहोचलेलो, सगळ्यांना आठवतं का? हो सर. हॅलो. हो सर, आठवत सर. ओके, बाकीच्यांकडनं आवाज येत नाहीये काय म्हणजे? हो सर. येस सर. ओके, गुड, चलेगा. चलो. ओके, सो आपण इथपर्यंत पोहोचलेलो. सो हे जे काय केलं पटकन रिकॅप करूया. आपण एक चहाचं दुकान टाकणार आहोत हे आपण डिसाईड केलं आणि त्या चहाच्या दुकानाला नीट डेव्हलप करत गेलो. जागा पाहिजे, त्याच्यासाठी लोन लागेल, त्याच्यासाठी हे लागेल ते लागेल, सगळं बघत गेलो. टँक, पाण्यात टँक बसवली. सो हमने फर्नीचर खरीदा, प्लेटफॉर्म बनाया, बर्तन लेके आए, रेफ्रिजरेटर लिया, नाम का बोर्ड बनाया. सो अपनी दुकान दिया. फिर उसके बाद हम चाय के ऊपर आए, और जब चाय के ऊपर आए तो बात निकली कि दूध कितना लाना चाहिए. पानी तो है, और मैंने आप सबको कहा कि कितना दूध लाना चाहिए वो ऑलरेडी आपकी नोटबुक पे आ चुका है, आप ढूंढिए. बहुत लोगों को दिखाई नहीं दिया, तो मैंने फिर कहा वो जो दूध कितना लाना है, शक्कर कितना लाना है, चाय की पत्ती कितना लाना है, वो ये वाले जो फिगर हमने बनाए हैं, इन फिगर के अंदर छुपा हुआ है. अब हमारी ड्यूटी है उस फिगर में से उसको ढूंढ के निकालना. तो हम लोगों ने एक अलग स्टाइल से वो ढूंढने की तैयारी शुरू की कि जहां पे हमने एक्चुअली चाय बनाने का प्रोसेस किया. एक बर्तन में 1 लीटर पानी लिया. बढ़िया चाय बनानी है तो लोगों ने कहा 2 लीटर दूध डालना चाहिए, जिसकी कीमत 50 रुपए प्रति लीटर है. इस तरह से लेके हमने चाय बनाई. उसमें शक्कर डाला, चाय की पत्ती डाली, मसाला डाला. कितना वक्त लगा उस बनाने में ये कंप्यूट किया. पता चला 148 रुपए खर्च हुए, और जो चाय बनी वो बनी 2750 हमारे पास बची, क्योंकि इवोपरेट हुआ उबालने के कारण. चाय की पत्ती थोड़ा पी गई. हर कप में जो हम ग्राहक को दे रहे हैं उसमें हम 50 ml चाय दे रहे हैं. इसके लिए जो चाय बनी वो करीब 55 कप चाय बनी. ये 55 कप आया कैसे? 2750 ml divided by 55 ओके ml.
डिवाइडेड बाय 55 ml. नो 50 ml 50 ml. Okay, yes, yes. हाँ 50 ने डिवाइड केलं. यस. सो जो जितनी चाय बनी उसको हम एक ग्राहक को एक कप में कितने दे रहे हैं उससे डिवाइड करने से पता चला अपने पास 55 कप्स चाय बना है. 55 कप चाय कितने रुपए में तैयार हुआ? 2.70 रुपीज. नहीं, मैं पूछ रहा हूँ टोटल Total. कितना खर्च हुआ? 148. 148. 148 को जब हमने 55 से डिवाइड किया तो पता चला कि एक कप चाय 2 रुपए 70 पैसे में बनी. राइट? Yes, sir. यहां तक Yes, sir. समझ आया क्या? हाँ सर. Yes, sir. सबसे पूछना चाहता हूं, 2-3 लोगों का उत्तर नहीं चाहिए मुझे. यस सर. गुड. 4 जवाब हो गए अभी तक केवल. यस सर. यस सर. 5, 6, Yes, sir. 7, यस सर. 8. यस सर. Yes, sir. ओके, चलिए ठीक है. ओके, तो यहां तक समझ आ गया तो अच्छी बात है. आपको तीनों कॉस्ट याद हैं सबको? 4 पेज काढायला पाहिजे होते है ना. यस. सॉरी. यस सर. ओके, पहला कॉस्ट क्या था? Startup cost. स्टार्टअप. सेकंड कॉस्ट फिक्स Cost. और थर्ड कॉस्ट Manufacturing cost. प्रोडक्शन एंड मैन्युफैक्चरिंग कॉस्ट. मैन्युफैक्चरिंग कॉस्ट. अभी जो कुछ हमने किया उसमें कौन सा कॉस्ट एकदम क्लियर हो गया? डिस्काउंट क्यों कहते हो? Production cost. प्रोडक्शन कॉस्ट. Startup cost. स्टार्टअप कॉस्ट. और हमने एक कप चाय की कॉस्ट क्यों निकाली? क्या कारण हो सकता है? Profit का पता चलने के लिए. ओके, अभी हम प्रॉफिट पे गए नहीं हैं. इसको कहते हैं, ये जो एक कप चाय का हमने कॉस्ट निकाला इसको कहते हैं यूनिट ऑफ सेल. हर बिजनेस का एक यूनिट ऑफ सेल होता है, वो निकालना बहुत जरूरी होता है. तो हमने चाय की दुकान होने के कारण हमारा यूनिट ऑफ सेल क्या होगा ये डिसाइड किया. हमको मालूम है हमारे पास केवल एक ही चीज है, एक कप वो जो चाय, मसाला चाय. तो हमारा यूनिट ऑफ सेल चाय है. ये यूनिट ऑफ सेल होता क्या है वो आपको सिंपल वर्ड्स में समझा देता हूं. यदि आप दुकान में केले खरीदने गए तो केले कैसे बेचे जाते हैं? Dozen में. डजन पे. 12 pieces. बटाटे, किलो. किलो में. किलो. पेट्रोल, लीटर. 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 कपड़ा, Feet. मीटर. मीटर. Meter. जागा, Square feet. स्क्वेअर फीट, गुंटा या नावानी. हे जी गोष्टी आहेत या इन सबको यूनिट ऑफ सेल कहा जाता है. Hey. सॉरी, किसी को कुछ कहना है? इसी तरह हर बिजनेस को अपना यूनिट ऑफ सेल फिक्स करना बहुत जरूरी है, क्योंकि इसी यूनिट ऑफ सेल पे पूरा बिजनेस घूमता है. तो क्योंकि हम केवल चाय बेच रहे हैं तो हमारा यूनिट ऑफ सेल एक कप चाय है. और हमेशा प्रोडक्शन कॉस्ट, ध्यान से क्या कह रहा हूं, हमेशा प्रोडक्शन कॉस्ट यूनिट ऑफ सेल, यूनिट ऑफ सेल एक यूनिट ऑफ सेल का ही निकाला जाता है, एक यूनिट का. समझ आई मैंने क्या कहा? Yes, sir. यस सर. वेरी गुड. सपोज आप कपड़े बेच रहे हैं तो आपका यूनिट ऑफ सेल क्या होगा? मीटर. ओके. यदि आप कपड़ा बना के बेच रहे हैं तो आपका ये क्या होगा? एक कपड़ा. एक ही सेकंड ना बच्चे लोग. या आलो बैक. ये बना बनाया कपड़ा बेच रहे हैं तो आपका यूनिट ऑफ सेल क्या होगा? Per dress or piece. पर ड्रेस. ओके, पर पीस. वेरी गुड. दैट. यदि आप आम बेच रहे हैं तो डजन पे बेचेंगे. डजन. किलो के डजन. डजन. यस. ओके 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 ओके. यदि आप एक घर बना के बेच रहे हैं तो Per स्क्वायर फुट. स्क्वायर फुट. कैन बी स्क्वायर फीट, कैन बी 1 यूनिट. पूरा घर एक यूनिट करके आप बेच सकते हैं तो उनको यूनिट ऑफ सेल कहते हैं.
और उसी यूनिट ऑफ सेल पे पूरा बिजनेस घूमता है। तो आपकी चाय की दुकान है तो आपका यूनिट ऑफ सेल क्या है? ml 1 cup tea. per cup ml. and 1 cup. पर एक कप cup. ऑफ टी, यस, पर कप ऑफ टी इज योर यूनिट ऑफ सेल। 15 ml. हाँ, सो आप लोगों को तीनों कॉस्ट समझ आ गए, प्रोडक्शन कॉस्ट यहाँ पे क्लियर हो गई, यहाँ तक सबके दिमाग में बात घुस गई है? Yes sir. Yes sir. श्योर? Yes sir. Yes sir. ओके, सो यदि यहां तक सब बात समझ आ गई है, तीनों कॉस्ट आपको समझ आ गए हैं, ये चाय की दुकान है किसकी? खुद की आपकी। हमारे अपने। ओके, तो अब मुझे बताइए, आप हर महीने कितने कप चाय बेचोगे जिससे कि आपको 1 रुपए का भी नुकसान नहीं होगा, 1 रुपए का भी लॉस नहीं होगा? आपके पास 5 मिनट हैं, ध्यान से सोचिए, ध्यान से देखिए और मेरे को। Sir question repeat कीजिए। हाँ, मैं रिपीट करूंगा। आप हर महीने कितने कप चाय बेचेंगे जिससे कि आपको 1 रुपए का भी नुकसान नहीं होगा? मुझे करेक्ट फिगर चाहिए। आपके पास 5 मिनट है। वेरी सॉरी फ्रेंड्स, वेरी सॉरी, रुक जाइए, इसके लिए साथ में पार्टनर का होना बहुत जरूरी है। सॉरी, माय अपॉलॉजीज। 1 मिनट यहां पे ध्यान दीजिए। हेलो। हाँ सर बोलिए। Yes sir. या एक चीज रह गई, उसके सिवा वो निकाल ही नहीं सकते। सो ये चाय की दुकान किसकी है? अपनी हमारी खुद। आपकी। सर। ओके, 1 कप चाय कितने में बन रही है? 2.70 तो आप ओनर हैं, आप ओनर हैं, तो ये 1 कप चाय ग्राहक को कितने में बेचेंगे? 5 रुपए। 5 रुपए के आसपास। आसपास बोलेंगे तो 4 रुपए 90 पैसे कि 5 रुपए 10 पैसे? कटिंग 5 रुपए और फुल कप 10 रुपए। 5 रुपए। नहीं, ये 50 ml कटिंग है कि फुल कप है? 50 ml फुल कप है। नहीं, 50 ml को ही कटिंग कहते हैं। ओके, सो ये कितने में बेचोगे? किसी ने 5 रुपए का? 5 रुपए 7 रुपए 5 रुपए सर। ओके, 7 रुपए। बाहर आपने चाय पी है कभी? यस सर। यस सर। कितने में मिलती है? 10 रुपए सर। 10 रुपए। ओके, 7 रुपए, 10 रुपए, 6 रुपए में मिलती है, तो आप 5 में क्यों बेचना चाहते हैं जबकि इतनी बढ़िया चाय बनाई है हमने? 10 रुपए। नहीं, मेरा क्वेश्चन का भी जवाब दीजिए। पहले आपने 5 रुपए कहा, बाहर जब 10 रुपए में मिल रही है चाय, दूसरे लोग 7 रुपए में बेच रहे हैं, तो आप क्यों 5 रुपए में बेच रहे हैं जबकि हमने इतनी बढ़िया चाय बनाई है, 2 लीटर दूध डाला है, फर्स्ट क्लास शक्कर डाला है? सर स्टार्ट में पब्लिक ज्यादा सर ये हमारे कस्टमर के लिए हो जाए अच्छे से। ओके, एक चीज हमेशा याद रखना, बिजनेस में कभी भी ये गलती मत करना। हमेशा लोग ध्यान रखते हैं, अरे कालपर्यंत तुम्ही 5 रुपयाला देत होते, आज वाढवले का, भाव वाढलं का, असा प्रश्न येईल। म्हणून पहिल्या दिवसापासूनच आपले प्राइसिंग परफेक्ट पाहिजे, परफेक्ट प्राइसिंग पाहिजे, नाही ते कॉम्पिटिटर्स येऊन तुम्हाला मारतील, काय रे तू आमच्या धंद्यावर पायावर पोटावर पाय टाकतो काय 5 रुपयाला चहा देऊन, हा काय समजतो, शाणा आहेस काय, असं तसं सगळं होईल। त्याला उससे बचना हो तो आपको उनके साथ मिलके काम करना पड़ेगा। वो 7 रुपए में बेच रहे हैं तो आप भी 7 रुपए रख सकते हो, लेकिन आपकी चाय बढ़िया है 10 रुपए भी रख सकते हो। तो अब बताइए आप लोग कितने में चाय बेचोगे? 7 रुपये। 7 रुपए। 7 रुपए? यस सर। 10। वेरी गुड, वेरी गुड। ऐसा कॉन्फिडेंस होना चाहिए कि 10 रुपए में बेचेंगे, अच्छी चाय है तो 10 रुपए में पीने वाला आएगा। और ये जो प्राइसिंग है ना, बहुत इंपॉर्टेंट है, मैं थोड़ी देर के बाद समझाऊंगा और आपको समझ आ जाएगा। तो अभी किसने 10 रुपया कहा वो बताइए? Who said 10 rupees? मानव्या। वेरी गुड मानव्या, 10 रुपया। तो हम जो मानव्या ने बोला 10 रुपया, हम लोग मान के चलते हैं कि 1 कप चाय हम ग्राहक को 10 रुपए देंगे। चलेगा सबको?
यस Yes, सर sir. यस सर यस सर चलेगा। तो जब आप Yes, sir. हाँ, जब आप 10 रुपए में एक कप चाय दे रहे हैं तो क्या होगा एग्जैक्टली? सात जल्दी से। रुपए 7 रुपए एक्स्ट्रा मिल रहे पर यूनिट सात- सेल। केवल 7 रुपए? 7 रुपए 30 पैसे 30 30 पैसे क्या? क्या है वो? प्रॉफिट एक्स्ट्रा मिल रहा है हमें प्रॉफिट। हाँ, प्रॉफिट सबसे पूछ रहा हूं मैं, क्या है वो 7 रुपए 30 पैसे? Profit. प्रॉफिट है सर प्रॉफिट तब भी 3-4 सोडून खर्च सोडून हॅलो, बाकीचे नाही आहेत का सगळे? कारण 30 लोक तरी आहेत, तर आवाज काय येत नाही बाकी लोकांचा? 7 रुपए 30 पैसे काय आहेत? क्या है वो? प्रॉफिट है हमारा। प्रॉफिट इज सर। प्रॉफिट ओके, तो सबको क्लियरली समझ आ गया? हाँ सर। यस सर श्योर? हाँ सर यस सर। 100%? Yes, sir. हो यस सर। सर नहीं सर, सनी उसमें बनसोड़े? से कुछ हमें एम्प्लॉय को देना पड़ेगा, हाँ जी, कुछ हमें एम्प्लॉय वर्कर को थोड़ा सा वो बाद देना। में सोचेंगे, पहले जो मैंने पूछा वो समझ लेते हैं। प्रॉफिट है। प्रॉफिट है, चलो। सनी बंसोड़े, क्या लगता है प्रॉफिट है? हाँ सर। ओके, वेरी गुड। यही गलती 99% लोग करते हैं। वो समझते हैं ये प्रॉफिट है, ये प्रॉफिट नहीं है, प्रॉफिट अभी बहुत दूर है। तो लिख लीजिए ये क्या है मैं जो बोलूंगा। इसे कहते हैं मार्जिन पर यूनिट। क्या कहते हैं इसे? Margin per unit. मार्जिन पर। ये प्रॉफिट नहीं है, इतना याद रखिएगा बस। क्लियर? Yes, sir. जी सर। वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड। तो हम वापस उसी शीट पे चलते हैं और 10 रुपए के हिसाब से हमें 7 रुपए 30 पैसे। सो अभी मेरा वो क्वेश्चन आता है कि मुझे बताइए कि आप हर महीने कितने कप चाय बेचेंगे जिससे आपको 1 रुपए का भी लॉस नहीं होना चाहिए। आपके पास 5 मिनट है। मेरा क्वेश्चन समझ आया? 200 सर। 200 आ रहा है, फिगर आ रहा है कुछ? कोणी 608 म्हटलं, कोणी 200 म्हटलं. तुमचं दुसऱ्यांचं काही येतंय का? 400 कप ओके. ओके, चालेल, 400 कप लिहून ठेवतो. सर 1 मंथला पूर्ण हो, पूर्ण महिन्याला. पूर्ण महिन्याला. महिन्याचं काढायचं ना, तर आपण हो, किती पूर्ण कप महिन्याचा. चहा विकले? हो का? आपण महिन्याभर चालवणार ना चहाचं दुकान, की एकच दिवस चालवणार? महिनाभर. हा, म्हणून महिन्याचा काढायचा. यस सर आय थिंक 5000. आय थिंक 5000. ओके, अजून बघूया. 4000. 4000. 9000 8000 9000. सुजित म्हणतायत 9000. 6000. 5,000. दिगंबर म्हणतायत 5000. सर 6000. बाळासाहेब नागरगोजे म्हणतायत 1375. सर बोला बोला. 6000. ओके, चला समजून घेऊया. कोणाकडनं करेक्ट फिगर आलेली नाहीये. 2,500 ते 3,000. 2,500 ते 3,000 रोहित पाटील म्हणतायत. मला ऍक्युरेट फिगर पाहिजे होती, एवढं मोठी गॅप नकोय, पण चालेल, समजून घेऊया. 2,850. ठीक आहे, ठीक आहे. आता जे काय फिगर्स आले, कुठचंही फिगर करेक्ट नाहीये, कारण समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. व्यवसायात प्रत्येक गोष्ट खूप विचार करून केली जाते. सो हे एक मोठा भाग आहे. खूप लोकांना या गोष्टी ही गोष्ट माहितीच नाहीये. आपण ही गोष्ट समजून घेऊया. मला असं वाटलेलं सानिकाकडनं उत्तर येईल म्हणून. अच्छा, बाळासाहेब नागरगोजेंचा आला 13,750. ओके, हरकत नाही. प्रत्येकाचा मला असं वाटलेलं सानिकांकडनं उत्तर येईल करेक्ट म्हणून, पण हरकत नाही. ड्राईव्ह करत होते सर, आता घरी पोहोचले, सॉरी. अरे कोई बात नहीं, कोई बात नहीं, कोशिश करो. 1870. हाँ, यस, गुड गुड. 1800. सो समजून घेऊया. सो आपण आता समजून घेऊया नीट. तुम्हाला मी विचारलं, तिन्ही कॉस्ट तुम्हाला कळले का? मला हो.
कॉस्ट वेगवेगळे केल्या सो आपल्याला 1 कप चहा विकल्यानंतर 7 रुपये 30 पैसे मिळतात, बरोबर? यस सर. ओके. आपण जेव्हा कुठचाही व्यवसाय करतो 3 प्रकारचे खर्च आपल्याला आहेत हे कळलं. एक खर्च व्यवसाय सुरू व्हायच्या आधी खर्च झालेला असतो, आपल्या खिशातनं गेलेला असतो. तो कुठचा खर्च असतो? इनिशियल कॉस्ट, त्याला नाव काय दिले आपण? स्टार्टअप कॉस्ट. स्टार्टअप कॉस्ट. स्टार्टअप स्टार्टअप कॉस्ट. एक कॉस्ट असतो जे एकदा आपला धंदा सुरू झाला त्याला चालू ठेवण्यासाठी करावा लागतो. तो कुठचे कॉस्ट आहे? फिक्स कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट. कॉस्ट आणि एक कॉस्ट असतो की आपण जी वस्तू किंवा सेवा विकणार आहोत ग्राहकाला त्याला बनवायला लागणारा खर्च, प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्ट. कॉस्ट तो प्रोडक्शन कॉस्ट, आपला प्रोडक्शन कॉस्ट एकदम क्लिअर झालेला आहे. हो सर. हो. सो राहिले किती कॉस्ट आता? फिक्स आणि स्टार्टअप. फिक्स आणि स्टार्टअप. सो आपण काय करूया? ओके, सो तुम्ही एक काम करा, तुमच्या त्या शीटकडे बघा आणि जे जे तुम्हाला वाटतात स्टार्टअप कॉस्ट आहेत त्याच्यासमोर एस लिहा आणि जे फिक्स्ड कॉस्ट आहे त्याच्यासमोर एफ लिहा आणि स्टार्टअप कॉस्टची टोटल मारा आणि फिक्स्ड कॉस्टची टोटल मारा. तुमच्याकडे आहेत 5 मिनिटं, करा सगळ्यांनी. लक्षात आलं ना काय करायचं सगळ्यांना? झालं डिमार्केशन झालं? हॅलो, होते का टोटल? सॉरी, 15,73,000 फिक्स्ड कॉस्ट. सर स्क्रीन शेअर करा ना. स्क्रीन शेअर करू का? तुम्ही लिहून नाही घेतलं बेटा? सर घेतलंय पण काल थोडं प्रॉब्लेम झाला होता, डिस्कनेक्ट झाले होते तर काय 2-3 आयटम लिहायचे राहिलेत. ओके, सो मी हे शेअर करतो नीट म्हणजे पूर्ण दिसेल. थोडा छोटा करतो त्याला. या आता पूर्ण दिसत असेल. फटाफट करा, मला टोटल पाहिजे. फिक्स कॉस्टची किती टोटल आली? कोणतरी बोललं काहीतरी 15,74,000. ओके, काहीतरी चुकलंय बेटा. सर बघा. स्क्रीन दाखवा ना. स्क्रीन नाही दिसत आहे. नाही दिसत आहे? 1 सेकंड. आता दिसतंय? येस सर. ओके, हा काहीतरी 15,74,000 जे म्हटले त्यांचं थोडंसं काहीतरी चुकलंय. एकदा बरोबर लक्ष द्या, काय चुकलंय बघा, चेक करा. दुसरं 15,73,000. 15,73,000 काहीतरी चुकतोय तिथे पण. 20, 30, 40. सर स्टार्टअप कॉस्ट 15,99,000. 15,99,000. 99,000. ओके, यू आर परफेक्टली राईट. आणि फिक्स कॉस्ट 27,350. किती किती? 27,350. नाही, तुमची स्टार्टअप कॉस्ट परफेक्ट आहे. फिक्स्ड कॉस्ट काहीतरी चुकली आहे. हा, फिक्स्ड कॉस्ट पण बरोबर यायला पाहिजे. जर स्टार्टअप कॉस्ट तुमची एवढी अॅक्युरेट आली तर फिक्स्ड कॉस्ट पण बरोबर यायला पाहिजे बेटा. किती आली? बाकीच्यांनाही सांगा काय टोटल आली. टोटल करताय ना? अरे काय, एकाच टोटल झाली का? बाकीच्यांचे टोटलिंग नाही होते का? सर फिक्स कॉस्ट 23,000. नाही, चुकतोय. सर 85,000 फिक्स कॉस्ट. ओके, कोणीतरी 85,000 म्हटलं, जवळपास करेक्ट आहे. त्यात एक छोटीशी चूक आहे पण ठीक आहे. तुम्ही जे घेतलंय ते आपण जेव्हा आता बोलू, चला सगळ्यांनी लक्ष द्या, आपण करून घेऊया. कारण 85,000 सर. ओके, गुड. ओके, ठीक आहे. तो स्टार्टअप 85,800. सॉरी, 85,800. नाही, काहीतरी थोडंसं चुकलंय तुमचं. अदरवाईज 85,000 जर कोण म्हणत असेल तर ते बरोबर आहे, पण त्यात पण एक छोटीशी चूक आहे, ती आपण आता कव्हर करूया. चला, आपण ते जे शीट आहे त्याच्याकडे लक्ष देऊया. सगळ्यांनी उत्तर द्यायचं. मी तेजस्विनी विचारत जाईल हे कुठचा खर्च आहे. तुम्ही सांगायचं ते स्टार्टअप आहे की फिक्स्ड. स्टार्टअप असेल ते एस लिहायचं, फिक्स्ड असेल ते एफ लिहायचं. चला स्टार्ट करूया क्विकली. आपण जागा घेतली पुन्हा बस डेपोच्या बाजूला. स्टार्टअप कॉस्ट. ओके, पेंटिंग केलं जागेला. स्टार्टअप. इलेक्ट्रिकल फिटिंग. स्टार्टअप. वॉटर टँक बसवला 1000 लिटर. स्टार्टअप कॉस्ट. स्टार्टअप कॉस्ट. ओके, प्लॅटफॉर्म, सॉरी फर्निचर.
स्टार्टअप कॉस्ट प्लॅटफॉर्म बनवला, स्टार्टअप कॉस्ट स्टार्टअप भांडी घेतली, स्टार्टअप कॉस्ट स्टार्टअप कॉस्ट ओके. नेम बोर्ड, रेफ्रिजरेटर, स्टार्टअप कॉस्ट ओके. नावाचा बोर्ड बनवला, स्टार्टअप कॉस्ट नक्की. हो ओके. हो पोस्टर्स लावले आतमध्ये दुकानात, स्टार्टअप कॉस्ट गॅस कनेक्शन 2 सिलेंडर सकट, स्टार्टअप कॉस्ट सील केला गॅस, फिक्स कॉस्ट फिक्स कॉस्ट सगळी एकमत आहात, फिक्स्ड कॉस्ट. हो हो का बरं सांगा. कारण की आपल्याला मंथली गॅस मंथली फिल करावं लागेल. अच्छा, मंथली गॅस फिल करावं लागेल दर महिन्यात. 2 महिन्यातून 2 गॅस 2 महिन्यातून रिफिल करावे लागतील. महिन्याचे पे करायला लागतील. गॅस कधी रिफिल करायला लागणार तुम्हाला? संपल्यावर 2 महिने लागतील. संपल्यावरती. हा, संपल्यावर. ओके. हो. संपणार कधी गॅस? 2 महिन्यात संपेल. 2 गॅस 2 महिन्यात संपेल प्रोडक्शन असं. तेव्हा हा, तर मग कुठचा खर्च production येतो? होईल तेव्हा. मग प्रोडक्शन कॉस्ट येईल ती. आपण प्रोडक्शन कॉस्ट मध्ये घेतलेत ना, 15 मिनिटं गॅस वापरला बनवायला. हो मॅम. हो ना. मग 1200 रुपये तिकडे खर्च घेतलेला आहे. मग कुठे घेणार? प्रोडक्शन कॉस्ट मध्ये. ओके, चला पुढे जाऊया. 2 बर्नर वाली शेगडी घेतली, फिक्स्ड कॉस्ट स्टार्टअप कॉस्ट. ओके. फिक्स कॉस्ट कोण म्हणाला? ठीक आहे, स्टार्टअप. चुकून. ओके, ठीक आहे. लायसन्स, स्टार्टअप कॉस्ट. स्टार्टअप कॉस्ट ऍडव्हर्टाइजमेंट, सुरुवाती, स्टार्टअप कॉस्ट. स्टार्टअप कॉस्ट इंटरेस्ट, लोन मध्ये इंटरेस्ट fixed द्यायला लागला cost. 12,000. फिक्स कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट ओके, ठीक आहे. सफाई खर्च, फिक्स कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट इलेक्ट्रिसिटी बिल, फिक्स्ड कॉस्ट वॉटर बिल, फिक्स्ड कॉस्ट कॉस्ट. सॅलरी, जे माणसं कामाला आपल्या बरोबर आहेत त्यांना, फिक्स कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट आणि आपल्याला आपली सॅलरी. फिक्स कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट करेक्ट. ओके. सो आता तुमच्याकडे 2 झाले. एस अँड एफ. एस ची टोटल मारा आणि एफ ची टोटल मारा. एस ची टोटल सगळ्यांनी मारली 15,99,000. ती बरोबर आहे. फिक्स ची टोटल मारा किती येते बघा. 84,800. नीट बघा बेटा. काय करते आता मी तिथे. अच्छा, ओके. 84,800. सर 1,05,000. हॅलो. हा ऐकतोय मी. हा सर 1,05,000. 1,05,000 येते. नाही बेटा, काहीतरी चुकलंय. 83,800. करेक्ट. 83,800. करेक्ट. किती येतंय? 83,800 फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट. आणि स्टार्टअप तुमची आधीच आली ना? स्टार्टअप झाली आहे 15,99,000. बरोबर. बरोबर. सो हे जे 15,99,000 आहे, ते ऑलरेडी तुम्ही जेव्हा ज्या दिवशी चहाचं दुकान चालू करणार त्या दिवशी खर्च झालेले असणार तुमच्या खिशात ना. हो सर. करेक्ट. सो आता कुठचा खर्च काढायचा आपल्याला धंद्यात ना? पर युनिट सेलचा नाही, मंथली प्रॉफिट 1 रुपयानं लॉस. नाव काय त्या कॉस्टचं नाव काय? फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट काढायची आहे, कारण प्रोडक्शन कॉस्ट आपण काढलं, स्टार्टअप कॉस्ट काढली, ते ऑलरेडी खर्च झालाय. चहा बनवायचा खर्च झालाय. आता राहिला कुठचा खर्च? हॅलो. फिक्स कॉस्ट. का बोलत नाही आहात तुम्ही लोक आज? काय झालं? काय कळत नसेल ते पटकन विचारा. शांत बस. 3 कॉस्ट झालं सर. हा, 3 कॉस्ट मिळाल्या आपल्याला. 3 कॉस्ट मिळाल्या.
तर सरांचा प्रश्न ऐकून प्रश्न घ्या परत. हो, तुम्ही आज लक्ष नाहीये वाटतं, आज सुट्टी होती म्हणून तुमचं लक्ष नाहीये असं दिसतंय मला. मग इथे सेशन बंद करूया का आपण? नाही सर घ्या. नो नाही सर. सर आहे लक्ष. नाही सर मग का रिस्पॉन्ड करत नाही आहात तुम्ही लोक? कुठचा खर्च व्यवसाय सुरू व्हायच्या आधी होतो? स्टार्टअप कॉस्ट. Startup cost. समजा तुम्ही दुकान लावलं तर तुमचे 15,99,000 खर्च झालेले आहेत त्या दिवसापर्यंत, कारण ओटा बनलेला आहे, टाकी लावलेली आहे, इलेक्ट्रिक झालेलं आहे, जागा आहे, खर्च झालाय ना? हो सर. येस सर. प्रोडक्शन कॉस्ट, आपण चहा बनवला, आपल्याला 148 रुपयाचा खर्च आलाय ना त्याला? हो सर. हा. आता कुठचा खर्च काढायचा आहे जेव्हा आपला व्यवसाय सुरू होईल? मंथली एक्सपेन्सेस. अरे नाव काय त्याचा? काय ठरवलंय आपण नाव? फिक्स्ड कॉस्ट. फिक्स कॉस्ट फिक्स्ड कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट किती आहे आपली? 83,800. 83. बाकीचे लोकांचं लक्ष नाहीये आज, मला असं वाटतं. आपण मला वाटतं इथे संपूया सेशन. मला मजा येत नाहीये. ओके, चला आज आपण इथे संपूया. नेक्स्ट टाइम जेव्हा भेटू तेव्हा आपण बोलू त्याच्यावरती. नो सर. नको सर. मग का तुम्ही लोक उत्तर देत नाहीयेत? सगळे आपल्या मजेत आहेत आज वाटतं. कंटाळा आला का या गोष्टीचा? गणित आहे म्हणून? नाही सर. हे गणित नाहीये, हे व्यवसायाची किल्ली आहे. म्हणून म्हटलं, बरेच लोक कंटाळा करतात म्हणून नापास होतात, त्यात बिझनेस फेल होतात. याच कारण की क्या अपना थोडी आपलं काम नाहीये हे असं. हेच व्यवसाय आहे, मेन व्यवसाय हे आहे. हे लक्षात आलं की व्यवसाय सुरू. तर आपली फिक्स्ड कॉस्ट किती आहे? 83,800. 83,000. हा, असा आवाज पाहिजे. तर हे 83,800 आणायचे कुठून? चहाचे कप विकून. चहाचे कप विकून की चहा विकून? चहा विकून. कप विकले की काय मिळणार नाही, 35 पैसे मिळणार. चहा विकून, एक कप चहा विकून आपल्याला किती पैसे मिळतात? 10 रुपये. नाही, 7 रुपये 7 रुपये 30 30 मिळतात. पैसे सर. कारण आपले 2 रुपये 70 पैसे ऑलरेडी खर्च झालेले असतात. तो आपल्याला 7 रुपये 30 पैसे, 7 रुपये 30 पैसे, 7 रुपये 30 पैसे करून असा कमीत कमी 83,800 रुपये गोळा करायचे. ते आता सांगा किती कप विकायचे? काय करणार तुम्ही? 83,800 ला 7 रुपये 30 पैशाने डिवाइड. 7 रुपये 30 पैसे. व्हेरी गुड. करा, डिवाइड करा. 11,479. 11,480. व्हेरी गुड. किती कप विकायचे? 11,480. वंडरफुल. तर आता माझा मोठा प्रश्न आहे सगळ्यांना, उत्तर पाहिजे. हॅलो. हो सर, बोला ना. हा, कोणाचा तरी इकडनं खूप आवाज येतोय, त्यांनी स्वतःला म्यूट केलेलं बरंच. हा, दीपालीचा इथून येत होता. ओके. क्या 400 कप चाय हर महीने बेचे जा सकते हैं? यस सर. विकले जाऊ शकतात. प्रत्येकाला प्रश्न विचारलाय मी. हो दोन सर. येस सर. 4च उत्तर आले. येस सर. हो सर. येस सर. ओके. हो सर. हो म्हणजे काय? नुसतं हो की दुसरं काय उत्तर आहे त्याला? सर जास्त विकावं लागतील. तर जास्त पण विकू जाऊ शकतात. जास्त नाही, विकावं नाही, ते लागतील. नाही विचारलं मला. 11,400 कप चहा विकता येतो का? त्याचा सिंपल उत्तर पाहिजे. आपण कोणाला विकले सांगायचं जाऊ शकतात सर. शकतात? ओके, चला मान्य हो करू. सर. विकले जाऊ शकतात. असं कोण आहे का ज्याला वाटतं नाही विकले जाऊ शकत? एनीबडी? चॅट मध्ये टाका, त्यांनी हरकत नाही. ओके, कोणाचंही उत्तर नाहीये. सो 11,400 कप विकले जाऊ शकतात, राईट? येस सर. नाही सर. हा, जेव्हा आपण 11,400 कप चहा विकतो
ते काय होतं एक्झॅक्टली? प्रोडक्शन कॉस्ट इन्क्रीज होते. 11,479 कप जेव्हा विकणार तर तो आपला फक्त खर्चच निघणार आहे फिक्स्ड त्यामध्ये. कॉस्ट वसूल होती तर. ओके, पण माझा मेन प्रश्न काय होता हे एक्सरसाइज करताना? माझा मेन प्रश्न काय होता? हे जे आपण काढलं 11,400, तो मेन मुद्दा काय होता? मेन प्रश्न काय विचारलेला मी? फिक्स चार्जेस रिटर्न आपल्याला पाहिजे होते. विकला जाऊ शकतो का? नाही, मेन प्रश्न विचारतोय. माझा मेन प्रश्न होता तुम्ही किती कप विकले? याला किती कप, पुढे बोला बघूया आता काय काय मेन प्रश्न होता? विकल्यावर तोटा होऊ शकत नाही. किती कप हा. विकू लागले, किती कप विकल्यानंतर लॉस नाही होऊ शकणार. हा, लक्षात आलं? तो मेन प्रश्न आपण सोडवत होतो. कारण प्रत्येकाला सर्वात मोठी भीती काय वाटते? लॉस. की आपल्याला दर महिन्याला किती कप विकायला पाहिजे? 11,400 कप विकलं की आपल्याला 1 रुपयाचाही तोटा होत नाही. तोटा होत नाही. 11,400 पेक्षा कमी विकले तर लॉस होऊ शकतो. लॉस होईल सर. लॉस. जास्त विकले तरच प्रॉफिट. आत्ता प्रॉफिट सुरू होईल. जर 11,481 क्लब विकले आपण तर आपल्याला प्रॉफिट होईल. 11,481 कप विकले की किती प्रॉफिट होईल? 0 रुपये. कोण आहे तो? मी केतन. हा, नीट लक्ष नाही देतेस म्हणजे तू. तर आपली फिक्स कॉस्ट निघते फक्त तेवढ्यातून. कसं काय? 11,480 कप विकले की किती फिक्स कॉस्ट निघते? 11,400 83,811. 83,811. एवढे कशाला केलं पाहिजे? 7 रुपये 30 पैशाचा प्रॉफिट होतो. 1 कप एक्स्ट्रा विकलं ना हा, हो. मग तर मग 11,481 गुणिले 7.30 केलं. कशाला एवढं केलं पाहिजे? 7 रुपये 30 पैसे प्रॉफिट. 7 रुपये 30 पैशाचा प्रॉफिट, 1 कपचा प्रॉफिट. कारण 1 कप जास्त ओके. म्हणजे 7.5 रुपये 30 पैसेचा प्रॉफिट. सो याला आपण म्हणतो नो प्रॉफिट नो पॉइंट कॅल्क्युलेशन. प्रत्येक व्यवसायात हे जर आपण कॅल्क्युलेट केलं, ते व्यवसाय सुरू करायच्या आधी मालकाला माहिती आहे की त्याला दर महिन्याला किती कप चहा विकले पाहिजे. काय करतेस तू? एस्केप मार ना. मालकाला पहिल्या दिवसापासून माहिती आहे की त्याला मी ज्या दिवशी चहाचं दुकान सुरू करीन मला किती कप चहा विकायचे? 11,480. महिन्यात दिवस किती असतात? 30. किंवा तेच ते. तो 11,480 ला 30 दिवसांनी भाग करा. 382. 383 दिवसाला 383 कप विकले जाऊ शकतात का? हो सर. हो सर. जाऊ शकतात. व्हेरी गुड. हो सर. शक्य आहे ना? हो हो सर. सर. सकाळी किती हा मला ते ऐकायचं होतं व्यवस्थित. व्हेरी गुड. हा हा, बोला, पटकन बोला. तुम्ही थांबू नका जेव्हा तुम्हाला काय बोलायचं असेल. हो सर. नाही. ओके. सकाळी चहाचं दुकान किती वाजता उघडणार? 7 वाजता. 7 वाजता. 7 वाजता. आणि रात्री बंद किती वाजता करणार? 11 का? 10 वाजता. 10 वाजता. ओके. सकाळी 7 ते रात्री 10 किती तास झाले? 7 तास. हा, 13 तास. 18 तास. 15. काय हो, काय तुम्ही लोक, तुम्हाला एवढं सोपं गणित नाही काय? 8, 9, 10, 11, 12. सकाळी 7 ते रात्री 10 म्हणजे 18 तास झाले का? 15 तास. 15 तास. 15 तास सर. तो 15 तासात कमीत कमी किती कप विकायचे? 383. 383. 383. 383. 383 ला 15 कपनी भागा. 15 तासांनी भाग करा. 383. भागिले 15 करा 25.5. म्हणजे 26 कप. 26 कप. तासाला 26 कप विकले जाऊ शकतात काय? हो सर. हो सर, नक्की. नक्की. ओके. जेव्हा आपण तासाला 26 कप चहा विकतो, दिवसाला 383 कप चहा विकतो आणि महिन्याला 11,480 कप चहा विकतो, तर काय होतो?
लॉस होत नाही. फिक्स्ड कॉस्ट वसूल होतो. अरे काय रे तुम्ही लोक, लॉस होत नाही. म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट पॉइंट. नो लॉस नो प्रॉफिट वर पोचतो आपण. पण काहीतरी होतंय, ते काय होतंय सांगा मला. 50,000 रुपये सर आपल्याला. वाह क्या बात आहे. किती घेऊन जात आहे घरी? 50,000. 50,000. कमी आहे का? नाही सर. कुठे पगार मिळेल का 50,000ची? 50,000 पगार हा नाही नाही मिळणार. नाही मग मिळणार सर. 26 कप चहा विकले तासाला, दिवसाला 400 कप चहा विकले, ते विचार करा काय होईल तुमच्या लाईफ मध्ये. हे जे आपण कॅल्क्युलेशन केलं ना, हे बरेच बिझनेसमॅनला माहित नाहीये. आणि हे जर कळलं आपल्याला व्यवसाय करता येतो. कारण पहिल्या क्षणापासून आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती मेहनत करायची आहे. सगळ्यांना लक्षात येतोय काय सांगतोय मी? हो सर. हो सर. डोक्यात गेलंय आतापर्यंत जे काय आपण बोललो? हो सर. डोक्यात काही विचार यायला लागलेत? व्हेरी गुड. ओके, चला आपण पुढे जाऊया मग. सो जेव्हा तुम्ही नो लॉस नो प्रॉफिटचे चहा पण विकता 11,480, तुम्हाला 50,000 रुपये महिन्याला तुम्हाला मिळतात. कुठचाही कंपनी तुम्हाला तेवढा पगार सुरुवातीला देणार नाही. व्यवसायाचा तो पॉवर आहे. जर नीट विचार करून असा मांडून व्यवसाय केलं, 50,000 2 महिन्यानंतर छोटीशी एक गाडी पण येऊ शकते. या कॅल्क्युलेशन याला म्हणून मी म्हणतो किल्ली आहे हे. ओके, सो आपला सर्वात मेन क्वेश्चन काय होता आता सांगा. हे जे आपण काढलं 11,480 कप आणि 383 कप. सो याचाच हे काढण्याच्या मागे सर्वात पहिला क्वेश्चन काय होता? आपला प्रश्न काय होता? हे का आपण काढायला सुरुवात केली? आपण किती चहाचे कप विकल्यानंतर आपल्याला नाही, त्याचा आधी पण एक प्रश्न होता. काय आठवतं का? आपण हे केव्हा सोडवायला लागलो हे सगळं? जेव्हा आपल्याकडे एक प्रश्न आला की दूध किती आणायचं. आठवतं का? हो सर. राईट. आणि आम्ही म्हटलं की ते दूध या सगळ्या फिगर मध्ये लपलेलं आहे. ते आता मला सांगा, दूध किती आणायचं? मल्टिप्लाइड बाय 2. सांगा किती दूध आणायला पाहिजे? 6 लिटर. चुकलेलं आहे. 15. एका वेळेस करेक्ट असेल, पण तो पण ऍक्युरेट पॉइंट ऑफ व्ह्यू चुकलेला आहे. असंच नका सांगू. असंच नका सांगू. करून सर 10 लिटर. नाही, तुम्ही कॅल्क्युलेट करत नाही आहात, असंच बोलताय, न विचार करून बोलताय. ऑलमोस्ट 14 लिटर. 14 लिटर. Yes, yes. एक्झॅक्टली. You're कसं right. काढलं सांगा सगळ्यांना सर. 1 कप चहाला किती ml दूध लागतं ते काढलं. कसं काढलं बाबा? 56 कप 55 कप. नाही तसं नाही. त्याला 2 लिटर. नाही तसं नाही करायचं. 383 ला 55 टाकायचं आणि सर त्याला 2 ने गुणायचं सर. त्याला 2 ने गुणायचं की 14 लिटर येतं. सगळं 14 लिटरला थोडं कमी आहे. म्हणजे 13 लिटर 92, 900 ग्रॅम, त्याच्याऐवजी 14 लिटर. सर परत सांगा. सर राईट. परत कशाला सांगू? तुम्हाला कळायला पाहिजे होतं. आपण 2 लिटर मध्ये 55 कप चहा करतोय. सो 383 कप चहा बनवायचे. 383 ला 55 ने भागायचं. त्याला 2 ने गुणा करायचा की 14 लिटर आलं दूध, की 14 लिटर दूध आपल्याकडे असायला हवं जर 383 कप बनले पाहिजे तर. हे गणित बरेच लोकांना माहित नाही, म्हणजे इन्क्लुडिंग ज्यांना जे बीकॉम झालेत, एमकॉम झालेत,
त्यांना पण हे माहित नाहीये, कारण हे व्यवसायाची किंमत आहे. आता मला सर पण आपण हा सॉरी मी बोलू सर, जर आपण 14 लिटर दूध गेलं तर आपलं फिक्स कॉस्ट मध्ये इन्क्रीज होईल ना सर? कसं काय रे भाऊ? फिक्स कॉस्टची काय कारण दुधाचा? सर आपण फिक्स कॉस्ट घेताना आपण मिल्क 2 लिटरच कन्सिडर केलं होतं ना. फिक्स कॉस्ट मध्ये घेतलंय का दूध? नाही सर, सॉरी सर, आपण प्रोडक्शन कॉस्ट मध्ये मिल्क. हा, आपण दूध केव्हा घेणार? चहा बनलं नाही तरी आपण दूध विकत घेणार का? नाही सर. तर आता तुम्हाला दिवसाला 14 लिटर दूध पाहिजे. सकाळी डायरेक्ट 14 लिटर विकत घेऊन ठेवून देणार तुम्ही तुमच्याकडे? नाही. तुम्ही काय करणार? जो दूध देणार आहे त्याला सांगणार, बाबा मला सकाळी 5 लिटर दे, मी तुला फोन करीन जेव्हा माझ्याकडे संपायला येईल तेव्हा 5 लिटर आणून दे, परत संपायला आला की 5 लिटर. तुम्ही त्याच्याकडे सांगून ठेवणार की मला दिवसाला लागणार आहे, तू दूध ठेव. त्याच्याकडे कोल्ड स्टोरेज असतो, आपल्याकडे पण फ्रीज आहे. हो सर. त्याप्रमाणे. ओके, आता जेव्हा हे झालं 14 लिटर दूध, ते आता मला सांगा साखर किती? म्हणे हा, साखर किती ठेवावी लागेल दिवसाला तयार? 3.5 किलो सर. 5 किलो सर. नाही, मला ऍक्युरेट पाहिजे, असा फेकाफेकी करू नका. तर 3.5 किलो. हो, 2 kg. 9636 मल्टिप्लाइड बाय 2 ना. मल्टिप्लाइड बाय 250 ग्रॅम्स म्हणजे 1740 ग्रॅम्स. 1 ग्रॅम 1 किलो 750 ग्रॅम. 1 किलो 750 ग्रॅम सर. बरोबर आहे. ओके, नीट बघा. बरोबर आहे, पण नीट बघा. 1 किलो 750 करेक्ट आहे सर. 1 किलो 750 सर. करेक्ट Yes. करेक्ट. 1 किलो 750 ग्रॅम म्हणजे आपल्याकडे, आपण जेव्हा आता भांडी पण विकत घेणार ती अशी विकत घेणार की त्या डब्यात 2 किलो साखर तरी राहायला पाहिजे. काय बोलतोय मी? हॅलो, कोणी उत्तर देत नाहीये? सर आपल्याला असं मांडलं गेलं लागेल की त्यात 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त साखर जमा होईल. करेक्ट. हो, म्हणून या कॅल्क्युलेशन वरनं आपले बरेच गोष्टी कळतात की आपल्याला डब्बे काय साईजचे विकत घ्यायला पाहिजे, आपलं फ्रीज कसा असायला पाहिजे, आपल्याला चहा बनवायचा भांड कसा असं पाहिजे, थर्मासमध्ये किती चहा यायला पाहिजे. आपल्याला 26 कप प्रत्येक, सो आपल्याकडे 2 थर्मास पाहिजे, त्यात 25-25 कप चहा येत असेल. तर या गोष्टी, हे जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्यावरनं आपला पूर्ण व्यवसाय नीट मांडता येतो. काय वाटतं? चहाचा व्यवसाय करता येतो? सोपा आहे? हो सर. समजल्यावर हो ना? व्यवसाय, प्रत्येक व्यवसाय सोपा आहे जर असं आपण त्याची जर आतून आवाज आला की मी हे करू शकतो, 11,400 कप विकू शकतो, व्यवसाय करायचं. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं कसं आपण काढलं दूध, कसं आपण कॅल्क्युलेट केलं, साखर कशी केली? हो सर. ओके, प्रोडक्ट. ओके, गुड. अजून काय देऊ? ओके, मला एक सांगा, तुम्हाला कसं कळणार की दिवसाला 383 कप चहा विकलं गेलंय? तर त्याचा रेकॉर्ड ठेवल्यावर. एक नंबर. हा सर, त्या कपांचा रेकॉर्ड ठेवल्यावर सर. कुठच्या कपांचा? मोकळी कप सर. कुठचे कप? विकलेल्या कपांचा रेकॉर्ड ठेवलेला सर. कोण ठेवतं कप? कुठचा रेकॉर्ड कसा ठेवणार तुम्ही? प्रत्येक वहीवर लिहित जाणार? नाही सर, पण दिवसभर किती आणले. हॅलो. आणि आता काही सर आपल्याला हॅलो. हा, बोला. सर आपल्याला बसमध्ये जसं तिकीट भेटतं ना, त्या टाईप मध्ये आपण
ते आपण काउंट सर आपले पर कप आपण पैसे घेतो त्याच्यावरून सर. कशावरून? पैसे घेतो. पर कप आपण जे कप विकतो सर त्याच्यावरून सर. कसं कळणार की 383 कप विकले गेले आणि ते जे पैसे आहेत ते बरोबर आहे म्हणून? आपण जेवढं दिवसाला दूध आणले ते जर संपलं तर आपल्याला समजेल की पण आपण कशावरून तेवढे ते बरोबर तेवढेच कप झालेत ते लक्षात येईल? काय गॅरंटी? सर आपण जेव्हा आपण कस्टमरला आपण जेव्हा चहा देऊ तेव्हा आपण एक आपल्याला बसमध्ये जसं तिकीट देतात ना त्या टाइप मध्ये आपण मशीन मध्ये रेकॉर्ड तशी मशीन भेटतात सर चहाच्या दुकानामध्ये हो भेटतात. ठीक आहे, अजून आपल्याकडे मशीन नाहीये असं समजून मी पहिला बिझनेस समजवायचा म्हणून मी मशीन मध्ये आणत नाहीये. आपण नंतर मशीन घेऊ शकतो, येस. पण जेव्हा मशीन नसते, जेव्हा टपरीवरची लोक कसा हिशोब ठेवत असतील? गल्ल्यातले पैसे मोजून. पण काय गॅरंटी आहे की ते बरोबर आहे? सर टोकन देऊन. ओके, जाऊ द्या, तुम्हाला मी सांगतो. तुम्ही बघितलेत का आता जास्तीत जास्त? सर अजून 5 मिनिटं द्या सर. हा, नाही ठीक आहे, आपल्याकडे आहे वेळ तसा. मी सर आपल्याकडे कप किती शिल्लक राहिले त्यावरून? कुठचे कप? प्लॅस्टिकचे कप. प्लॅस्टिक कप आता तुम्ही आलात ते आधी आपण कुठेही घेतले नाहीये म्हणून या चहाच्या व्यवसायात डिस्पोजेबल कप आले. हो सर. ग्राहकाला देतो आणि तो घेऊन जातो, तो डस्टबिन मध्ये टाकतो. हे जे कप्स आहेत हे त्या गोष्टींचा हिशोब ठेवतात. आपल्याला 383 कप विकायचे आहेत कमीत कमी. आपण सकाळी जेव्हा दुकान चालू केलं 450 कप आणून ठेवले आणि रात्री दुकान बंद करताना लक्षात आलं नुसतं 2 कप बाकी आहेत. तो किती कपचा सेल झाला? 398. काय? 398. तुम्ही नीट ऐकलं नाही वाटतं. मी म्हटलं सकाळी 450 कप आणून ठेवलेले, 448. संध्याकाळी 2च कप उरले आहेत. 448. 448. त्यावरनं समोरच्याला लक्षात येतो की 448 कप मी आज विकले. ते किती कपचं प्रॉफिट झालं? कपचं प्रॉफिट किती कपचं प्रॉफिट झालं सांगा बघूया. पटकन सांगा. अरे पटकन. 65 कपचा प्रॉफिट झाला. 65 कप, बरोबर. 65 कपचं प्रॉफिट झालं. परफेक्ट एकदम. बघा कसं व्यवसाय पटकन कळतो की 65 कपचा मला प्रॉफिट झालं. 65 कप गुणिले 7 रुपये 30 पैसे, तेवढे पैशाचा प्रॉफिट झालं. पण यामुळे अजून एक गोष्ट, खूप इम्पॉर्टंट गोष्ट घडली 448 कप विकल्या गेल्यामुळे. ते काय आहे सांगा? स्टार्टअप कॉस्टचे पैसे निघले आपले. नाही, ते अजून आपण त्याच्यावर गेलेलो नाही आहोत. प्रोडक्शन कॉस्ट वाढते सर. नाही, 448 कप तुम्ही विकलेत ते तुम्हाला लक्षात आला 65 कपचा प्रॉफिट झाला. पण अजून एक गोष्ट घडलेली आहे, जबरदस्त गोष्ट. ते काय? कमी प्रोडक्शन कॉस्ट मध्ये जास्त नाही, ते प्रोडक्शन. सगळं नाही विचारत आहे मी. माझी सेल्स सॅलरी वाढली. नाही, ते नंतर नाही, बघूया आपण वाढवायची की कमी करायची. नेक्स्ट डे कमी झालं तर कमी घ्याल का? सर ऍव्हरेजली आपलं वाढलंय मंथ मध्ये. नाही, माझा प्रश्न सोपा आहे. 448 कप विकले गेलेले आहेत, काहीतरी गोष्ट झालेली आहे. तुम्हाला त्या 448 कप वरनं हे लक्षात आलं की तुम्ही आज 65 कपचा प्रॉफिट कमवलाय. खूप छान मुवमेंट आहे, हॅपी मुवमेंट आहे. पण अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट घडलेली आहे. ते काय? जे आपण ठरवलं होतं त्यापेक्षाही जास्त आपल्याला मिळायला लागलेलं. ते ठीक आहे, म्हणून हॅपी नोट मध्ये आहात तुम्ही. पण एक आपण प्लस मध्ये गेलेलो आहे 65 कप मध्ये मंथली. 65 कप मध्ये काय? 65 कप मध्ये प्लस गेलेलो आहे. एका दिवशी कमी जरी झाले तर ऍव्हरेज होऊन जाईल. नाही, त्या दिवसाचा विचारत नाही मी. नुसतं पहिले 65 कपचा दिवसाचाच विचारतोय. 448 कप विकल्यामुळे 65 कपचा प्रॉफिट झाला. अजून एक मोठी गोष्ट घडली. व्यवसायाच्या दृष्टीने बोला. तुम्ही सगळे व्यवसायक होणार आहात. सर कस्टमर्स वाढले सर.
ते कसं कळणार? एकानेच 20 कप घेऊन गेला असेल, आपला सेल वाढलाय ते कस्टमरला क्वालिटी आवडली आपल्याला. ओके, जाऊ द्या. हे पडताळून पाहायचं असेल तर अजून एक काय घडलं त्याच्यामुळे आपण पडताळून पाहू शकतो की 65 कपचा प्रॉफिट झाला. आपण जे मटेरियल सकाळी प्रिपेअर केलं होतं ते आपल्या डेली कन्झम्पशनच्या दृष्टीने प्रिपेअर केलं होतं, म्हणजे 380 कपाच्या दृष्टीने केलं होतं, पण त्याच्यामध्ये आपण 460 कप बनवले. म्हणजे नाही, 400 तसं नाही, नाही, तसं नाही, 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 तसं करायचं नाही कधी. हो. इमानदारीत बिझनेस करायचा. हो हो हो. प्रत्येकाला 50 ml चहा द्यायचा. हो. ते तुम्ही जेव्हा हे करणार ते काय नुसतं 14 लिटर दूध मागवणार? धंदा होत असेल तर तुम्ही अजून मागवणार. तुम्ही धंदा वाढवायचा आहे आपल्याला. 383 वर थांबायचं नाहीये, आपल्याला वाढवायचं आहे. 500, 800, 1000 कप व्हायला पाहिजे. तो प्रमाणे तुमचं दूध, साखर वाढत जाणार. मी इथे सांगतोय अजून काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट घडलेली आहे. जेव्हा आपल्याला कळलं 448 कप, ते म्हणजे जेव्हा आपण 1 कप चहा विकतो आपल्याला किती रुपये मिळतात? 7 रुपये 30 पैसे. नाही, आपल्याला 10 रुपये मिळतात. ग्राहक आपल्याला किती रुपयाची नोट देतो? 10 रुपये. पाहिजे. 448 कप विकले गेले, ते तुमच्या कॅश बॉक्स मध्ये किती रुपये असायला पाहिजे? 4,480. 4,800. मार्जिन वाढलं सर आपलं. नक्की 4,480 रुपये. बघितलं या डिस्पोजेबल कपचा फायदा, की तुमच्या गल्ल्यात पण हिशोब मिळाला की तुम्हाला 4,480 रुपये तुमच्याकडे असायला हवे. जर हे डिस्पोजेबल कप नसते, ते कोणालाही कळलं नसतं की जे गल्ल्यात पैसे आहेत ते बरोबर आहे, कोणी चुकवलं का, कोण विसरून गेला का, हे कळलं नसतं. व्यवसायाला या दृष्टीने बघायला पाहिजे की माझं काम कसं सोपं होईल. म्हणून आपण म्हटलं 10 रुपये. समजा 7 रुपये ठेवलं असतं, कशात वेळ गेला असतं? तुम्ही चिल्लर देण्यात. चिल्लर शोधण्यात, सुट्टे शोधण्यात. सोपं 10 रुपये तेरी. आणि संध्याकाळी 448 कप कळलं, 65 कपचा प्रॉफिट झालं, लक्षात आलं, आणि मला पैसे मोजायला सोपे झाले की 4,480 रुपये पाहिजे. अरे बापरे, कमी आहेत, म्हणजे काहीतरी गडबड झालं. कोणतरी चहा प्यायला न पैसे देता गेलं, म्हणजे उद्यापासून मला अजून लक्ष ठेवायला पाहिजे. जास्त आले तर विचार केला पाहिजे, अरे काय झालं, असं कोण आहे का ज्यांनी 20 रुपये दिले 10 रुपये परत घ्यायला विसरला. या सगळ्या गोष्टी, या कॅल्क्युलेशन, आणि अशा प्रकारे जर आपण व्यवसाय केलं तर आपण नेहमी व्यवसाय आपला वाढणारच. न कॅल्क्युलेशन करून व्यवसाय केलं 6 महिन्यात बंद पडतं. ते मी इथे थांबतो. काही प्रश्न असतील ते विचारा, काही समजलं नसेल ते विचारा. सर एकदा पूर्ण स्लाइड दाखवा ना, स्क्रीनशॉट मारायचा आहे. का लिहून नाही घेतलं? हो लिहून घेतलेलं आहे, पण मोबाईल. चालेल, मी हे तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करीन, डोंट वरी. थँक्यू सर. या काय प्रश्न असतील, काही तुमच्या डोक्यात गेलं नसेल ते सांगा. सर तुम्ही बोलला की 448 कप जे आपण विकलेत आणि ते आपण 10 रुपयाने सेल करतोय, हा. पण आपलं 10 रुपयाने सेल करून आपल्याला किती मिळतात? कारण की आपल्याला 7.30 पैसे प्रॉफिट भेटतोय. हो, मग नाही, त्याचा- प्रॉफिट नाही भेटत आहे. म्हणजे मार्जिन 7.30. हा, मार्जिन 7.30 आहे. हो. तर मग ते कसं काय? म्हणजे 448 कप विकल्यानंतर 4,480 रुपये आपल्याला मिळतात, बरोबर आहे. असं तुम्हाला म्हणायचंय. पण खर्च त्यातून आपल्याला ऍक्च्युअल मध्ये मिळाले 3,270 रुपये. ऍक्च्युअल मध्ये मिळाले 3,270. बरोबर आहे, तुम्ही ते पण बरोबर म्हणताय. जर तुम्ही जे दूध घेताय ते समोरासमोर पैसे देऊन जर दूध घेताय तर 3,000, जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, की येस मी 14 लिटर दूध, जेवढे लिटर दूध घेतलं तिथल्या तिथे पैसे दिले. ते तुम्ही जेव्हा पैसे देता तुम्हाला ते पण माहिती आहे की 15 पिशवी मी घेतले 50 रुपयाच्या हिशोबाने, 750 रुपये मी दुधाला दिले. साखर 40 रुपये किलोनी घेतली, मला 2 किलो लागले, 80 रुपये गेले, तर ते राहणार. पण खऱ्या दृष्टीने विचार केला तर आपण काय करतो, दूधवाल्याला महिन्याच्या अखेर पैसे देतो, हो की नाही? साखर आपण आधीच आणून ठेवतो,
सो आपण कॅश बुक पण कम्प्लीट केलेला. सर मला काय म्हणायचंय नाही मी आता तेच सांगतोय, ऐकून घ्या पहिलं. हा ठीक आहे. बुक पण मेंटेन करतो. त्या दिवशी आपण कॅश बुक बद्दल बोललोय. येस सर. हा. सो तुम्ही 4,480 कप विकले तर कॅश बुक वर काय लिहिणार? 4,480 रुपये यायला पाहिजे होते. येस सर. दुधाला 750 दिले, साखराला एवढे दिले, याला एवढे दिले. त्यामुळे आत्ता माझ्या गल्ल्यात किती रुपये असायला पाहिजे ते तुम्ही जे सांगताय ते त्याप्रमाणे येणार. परफेक्ट म्हणालात तुम्ही. ओके. आता लक्षात आलं? येस सर. येस. एक म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे सेलमुळे पूर्ण पैसे मिळाले की नाही, आणि आज मी दुसरे काय खर्च केले. कॅश बुक संध्याकाळी लिहिलं की तुमचं काम झालं, की मी ते साखरला पैसे दिले, दुधाला पैसे दिले, हे पैसे दिले. तर म्हणून माझ्या गल्ल्यात रूल नंबर 2 काय होता कॅश बुकचा? कॅश बुक बॅलन्स अँड कॅश बॅलन्स कॅश बुक. बी टॅली. येस. संध्याकाळी ते केलं की जे तुम्ही म्हणालात ते परफेक्ट टॅली होईल, की हा एवढे पैसे माझ्या गल्ल्यात असायला हवे. क्लिअर झालं पॉइंट? येस सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण वेल डन की तुम्ही ते क्वेश्चन पोज केलं. ओके. किती लोकांना आता वाटतंय की व्यवसाय करता येतो? येस सर. येस सर. नुसतं विचारलं म्हणून येस म्हणताय की खरोखरच डोक्यामध्ये काहीतरी चालू झालंय की येस आपण पण असा विचार केला तर सहज व्यवसाय करू शकू? हो सर, आपण विचार केला तर व्यवसाय होऊ शकतो. सर खूप बारीक बारीक गोष्टी आल्या याच्यामुळे, की आपण कोणता बारीक बारीक खर्च कधी घेऊ शकतो. येस. ओके. कोणता खर्च धरला पाहिजे. ओके, व्हेरी गुड. सो छान. मी हे तुम्हाला हे जे शीट आहे ते व्हॉट्सअपवर शेअर करीन. तुम्हाला हे सगळं माझ्या मते लक्षात आलं असेल, पण इमानदारीत तुम्हाला सांगतो एमकॉम पर्यंत केलेल्या मुलांना पण हे लक्षात येत नाही, त्यांना वेळ लागतो. आपण हे 2-3 तासात कव्हर करायचा प्रयत्न केलाय. सो काही वाईट मानून घेऊ नका. परत काही विचारायचं असेल आम्हाला व्हॉट्सअपवर विचारत चला, आम्ही डेफिनेटली एक्सप्लेन करू. आमची एकच इच्छा असते की आम्ही जे काय सांगतोय ते प्रत्येकापर्यंत नीट पोचली पाहिजे, त्यांच्या डोक्यात बसलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्यात विचार करण्यामध्ये बदल यायला पाहिजे, कुठेतरी ते उद्योजक बनायला पाहिजे, या दृष्टीने आम्ही बोलतो. सो हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणून याला मी म्हणतो व्यवसायाची किल्ली. हे ज्याला समजलं तो गॅरंटीड व्यवसाय करतो. तो कधीही नोकरीचा विचार सुद्धा करणार नाही. कारण कुठचीही नोकरी सुरुवातीला तुम्हाला 50,000 पगार देणार नाही. इथे तुम्हाला मेहनत करायची आहे. 400 कप दिवसाला विकायचे, 50,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. ओके. सो थँक्यू की आज तुम्ही लोक आलात. आज सेशन नव्हतं, अटेंड केलं, पार्टिसिपेट केलं, समजून घेतलं. सो थँक्यू व्हेरी मच. काही प्रश्न असतील ते पुढचे 5 मिनिटं विचारा, नाही तर आपण इथे सेशन संपवूया. सर हे जे तुम्ही सांगितलं आता ते ऍक्च्युली मी तुम्ही म्हणजे आपले सेक्शन चालू होण्याआधी केलेले आहे हे सगळं, बट तुमच्याकडून अजून जास्त एक्स्ट्रा माहिती मिळाली मला. मी ऍक्च्युली कोल्ड्रिंक हाऊसचा प्लॅन केला होता माझ्या सेल्फ जागेमध्ये. तर जवळजवळ 3.5 लाख रुपये मी बजेट काढलं होतं. व्हेरी गुड. तर ते लॉकडाऊन मुळे नाही करता आलेलं मला. हरकत नाही, आता परत करा. सो त्यामुळे एक मोठा असाइनमेंट सगळ्यांना देतोय मी. तुम्ही जे जे व्यवसाय तुमच्या डोक्यात विचार केलेला आहे त्या व्यवसायाचं असंच स्टार्टअप काय असेल अंदाज लावून बनवा. स्टार्टअप कॉस्ट काय असू शकेल, फिक्स्ड कॉस्ट काय असू शकेल, आणि तुमच्या व्यवसायाचा युनिट ऑफ सेल काय असेल. युनिट ऑफ सेल जर काढलं तर त्याच्या 1 युनिटचं प्रोडक्शन कॉस्ट काय असेल हे तुम्हाला करायचं आहे. आणि हे तुम्ही मला पुढच्या बुधवार गुरुवार पर्यंत तुम्हाला हे असाइनमेंट कंप्लीट करायचं आहे. खूप विचार करून करा. नेटवरनं शोधून काढा की हे कितीला मिळतो, ते कितीला मिळतो. त्याप्रमाणे छान बनवलं तुमचंच व्यवसायाचं प्लॅन पण तयार होत जाईल. जसं पूर्वी म्हणाली
हो सकता है उनका जो कोल्ड ड्रिंक का बारे में सोच रहे हैं वो प्लान परफेक्टली तैयार हो जाए, और हमें बहुत खुशी होगी कि पूर्वी की वो दुकान शुरू हो जाए कोल्ड ड्रिंक की. येस सर, थँक्यू. तो असाइनमेंट लक्षात आलं सगळ्यांना? यस सर. जो बिजनेस आइडिया आपके दिमाग में आई है उसका इसी तरह से स्टार्टअप कॉस्ट अंदाज लगा के फिक्स्ड कॉस्ट और अपना अंदाज से अच्छी तरह से प्रोडक्शन कॉस्ट एक यूनिट का निकालना है, और आपको अगले थर्सडे तक, आने वाले थर्सडे तक सबमिट करना है. ओके, ये सबमिशन आप लोग अपना जो गूगल क्लासरूम है उसमें भी करेंगे, और जिसको इस दौरान हमसे कुछ पूछना है वो हमसे डायरेक्टली व्हाट्सएप पे जो कुछ बनाया है वो शेयर कर सकता है, ताकि हम चेक भी कर सके. चेक कराना है तो किसी को इनपुट चाहिए तो आप लोग हमसे बात कर सकते हैं व्हाट्सएप के माध्यम से. ओके, यस, किसी को कुछ क्वेश्चन है? आवाज येत नाही मित्रा, थोडं जोरात बोलायला लागेल, माइक जवळ पकडून. हेलो सर. हाँ बोला. हाँ सर, मैं ये कहना चाहता हूँ कि उसका चित्रकार के भी कर सकते या उसका टेबल कार के भी कर सकते. नहीं समझा, मुझे नहीं समझ आया. आपने वो बोला ना, आपने ऐसे ये कंप्लीट करना है असाइनमेंट. हाँ जी. हाँ, वो टेबल कार के भी कर सकते या उसका पिक्चर कार के भी कर सकते. दोनों बनाइए, जो कुछ आप करना चाहें कीजिए. जितना ज्यादा करेंगे उतना आप अपने सोचे बिजनेस में और निकट पहुंच जाएंगे. ओके सर, ओके, थैंक यू सर. गुड. चलो, थैंक यू सर. सो ओवर टू सचिन सर. हेलो. या बोलिए. हा मानव्य, तुला काय बोलायचं का? बोल की काय मानव्य, तुला काय बोलायचं? ते बोलणं चाललंय मध्येच पचकते. काय बोलणार आहे मी बोल सर. हाँ बोला. हेलो. ओके सचिन सर, ऑल युअर. स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठवा ना. काय काय? एकदा परत बोला, आम्हाला नीट ऐकायला नाही आलं. हळू बोललं तरी चालेल जरा. स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठवा ना. आम्ही व्हॉट्सअपला ती फाईलच पाठवणार, स्क्रीनशॉट पेक्षा फाईल पाठवणार. मला स्क्रीनशॉट कसा करायचा येत नाही. ती फाईल ओपन नाही झाली तर आमच्या सरांना पाठवा सर. हा, आत्ताच पाठवतो. बस एकदा सेशन मधनं बाहेर पडलो की मी माझ्या मोबाईलला हात लावीन आणि पाठवून देईन. येस, थँक्यू सर. मला वाटतं की हो सर. येस, काल थँक्यू सर. परवा व्यंकटेश मुलं विचारत, थँक्यू सर, थँक्यू. काल परवा मला मुलं विचारत होते की आम्हाला क्लॅरिटी येत नाही, कारण नक्की आता आमच्या बिझनेसला कसं लागू होणार आहे. तर मी त्यांना तेच सांगितलं होतं की आपण एकदा प्रोसेस बघू आणि नंतर तुम्ही तुमच्या बिझनेसला ते कसं अप्लाय होतं याच्यावरती विचार करायला लागाल, आणि मग येणाऱ्या शंकांना आम्ही आहोत तुमच्यासोबत. परफेक्ट. तर एक्झॅक्टली आज तीच असाइनमेंट तुम्हाला मिळाली आहे, आणि महत्वाची जी चावी आहे ती तुम्हाला दिली आहे आता हातामध्ये. आता तुम्ही त्याचं काय कसं करताय तर आपण बघूया, आणि पुढच्या बुधवार किंवा गुरुवार 24 किंवा 25 तारखेपर्यंत तुम्हाला ते कम्प्लीट करायचं आहे. सोमवारी 22 तारखेला संध्याकाळी 5 ते 6 जो सेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मेंटर सोबत बोलायचं आहे. विषय असाच असणार आहे की तुम्हाला तुमचा बिझनेस प्लॅन आणि तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस फायनल झाली आहे ना, किंवा त्यात काही शंका आहे, याच्यावरती आपण याच्या आधी सुद्धा बोललेलो आहे. मला वाटतं की पाठीमागच्या शनिवारी आपण 8 दिवसापूर्वी बोललेलं असावं किंवा मध्ये कधीतरी बोललोय मला वाटतं. पण आता तुमचं ते फायनल जे झालं असेल त्याच्यावरती हे कॉस्टिंगचं काम करत असताना काही शंका असेल त्याही तुम्ही तुमच्या मेंटरला सोमवारी विचारू शकता, संध्याकाळी 5 ते 6 मध्ये. त्याचबरोबर पुढच्या वीकमध्ये तुम्हाला बाकी काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला परत हा पूर्ण वीक मिळतोय तुमचे हे सगळं जे काही कॉस्टिंग सगळं करायचं आहे. तुमचा प्रोडक्ट कोणता, मग त्याला काय काय लागणार आहे, सरांनी सांगितल्याप्रमाणे इंटरनेटवरनं काही माहिती शोधायची आहे. हे सगळं करायला तुम्हाला पुढचा आठवडा आहे, कारण त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस प्लॅन तयार करायला लागणार आहात. त्यामुळं पुढच्या वीकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे तुम्ही संपून घ्या, आणि काही अडचण असेल तर आम्हाला नक्की कॉल करा, सरांना कॉल करा, व्हॉट्सअप करा. चालेल, मग आपण आता थांबूया आणि